Hi friends, once again welcome back in our educational YouTube channel, that is Milinda's Ideas. Friends, in today's video lecture we are going to study the various applications of CRO. First of all, we are going to study the application of CRO in electronics laboratory. In electronics laboratory, the CRO used for the measurement of various electrical parameters, such as it is used for the measurement of AC/DC voltage, it is also used for the measurement of frequency, it is also used to measure the phase difference between the two input signals, it is used to study the various types of components, it is also used for the measurement of physical parameters such as the temperature, pressure, force, etc. So these are the basic applications of CRO, and today's video lecture we are going to study AC voltage measurement by using CRO. Voltage measurement, AC voltage measurement. The procedure for the AC voltage measurement is, first of all, keep the selector knob on AC mode. आपला जो AC DC ground knob जो असतो, we have to keep that knob on AC mode. कारण आपण AC input apply करतोय, so we have to keep that knob on AC mode. Second point, that apply the unknown AC potential. म्हणजे जे AC आपल्याला मेजर करायचं आहे, that unknown AC potential is applied to the Y input terminal of CRO. CRO चं Y input terminal आपण त्याला कनेक्ट करतोय. त्यानंतर पुढचा जो पॉइंट जो आहे तो आहे मित्रांनो, we have to adjust the time per division as well as the volts per division. हे दोन नॉब जे इम्पॉर्टंट आहेत. टाइम पर डिव्हिजन आपण काय करतो, वी आर गोइंग टू ऍडजस्ट द हॉरिझॉन्टल डिव्हिजन, द स्प्रेड ऑफ द वेवफॉर्म, and by using the volts per division we are going to adjust the vertical division along the y axis. म्हणजे टाइम पर डिव्हिजन ने काय केलं होतं, आपण टाइम बेस जनरेटरला जोडलेले कॅपॅसिटर्स व्हेरी केले, म्हणजे व्हॅल्यूज बदलल्या, आणि बाय युजिंग व्होल्ट्स पर डिव्हिजन वी आर गोइंग टू ऍडजस्ट द गेन ऑफ द वर्टिकल ॲम्प्लिफायर. आपण ॲक्च्युली काय केलं, हे दोन नॉब असे ॲडजस्ट केले की ॲटलिस्ट वन or two complete cycles can be displayed on the CRT screen and we are getting a sufficient height on the CRT screen. याप्रमाणे आपल्याला काय मिळालं, एक पॅटर्न डिस्प्ले झाला CRO वरती. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं. वी हॅव टू फाइंड आउट द AC व्होल्टेज, म्हणजे अननोन पोटेन्शियल AC व्होल्टेज असो, वी हॅव टू फाइंड आउट द AC व्होल्टेज. ते कसं मेजर केलं, वी हॅव टू फाइंड आउट द पीक टू पीक डिस्टन्स फ्रॉम निगेटिव्ह पीक टू पॉझिटिव्ह पीक अलॉंग द वाय ॲक्सिस. म्हणजे थोडक्यात काय म्हटलं आपण, ती जी वेवफॉर्म जी डिस्प्ले झाली त्या वेवफॉर्मची आपल्याला हाईट मेजर करायची. वी हॅव टू मेजर द वर्टिकल डिव्हिजन अलॉंग द वाय ॲक्सिस फ्रॉम निगेटिव्ह पीक टू पॉझिटिव्ह पीक. त्याप्रमाणे आपण त्याला पुढे मेजर करतोय. आता हे आपण मेजर केलं डिव्हिजन्स अलॉंग वाय ॲक्सिस, त्याला आपण म्हणणार आहोत A, दॅट इज कन्सिडर्ड एज A. देन नेक्स्ट पॉइंट, वी हॅव टू फाइंड आउट द पोझिशन ऑफ व्होल्ट्स पर डिव्हिजन. तो जो मगाशी आपण व्होल्ट्स पर डिव्हिजन ऍडजस्ट केला होता, टाइम पर आणि व्होल्ट्स पर. इन दिस केस वी हॅव टू फाइंड आउट द पोझिशन ऑफ व्होल्ट्स पर डिव्हिजन. तो कुठल्या पोझिशनवर ठेवलेला आहे त्याचं मार्किंग आपल्याला मेजर करायचं आहे, आणि त्याला म्हटलं आपण लेट्स कन्सिडर एज B. म्हणजे तो 2 व्होल्टला आहे, 5 व्होल्ट आहे, 10 व्होल्ट आहे, 1 व्होल्ट आहे. ही जी पोझिशन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायची आहे. हे काय म्हटलं आपण, फाइंड आउट द पोझिशन ऑफ व्होल्ट्स पर डिव्हिजन ऑफ दॅट इज कन्सिडर एज B. पुढे आता काय करतो आपण, आपल्याला A मिळाला, B मिळाला. वी हॅव टू फाइंड आउट द प्रॉडक्ट ऑफ A and B. म्हणजे नंबर ऑफ डिव्हिजन अलॉंग द वाय ॲक्सिस मल्टिप्लाय बाय द व्होल्ट्स पर डिव्हिजन, दॅट गिव्स द ॲक्च्युअल पीक टू पीक व्होल्टेज. सो वी हॅव टू फाइंड आउट द प्रॉडक्ट ऑफ A and B विच गिव्स पीक टू पीक व्होल्टेज. आता आपल्याला पीक टू पीक व्होल्टेज मिळालं. आता आपल्याला तुमचं इनपुट व्होल्टेज बघायचं आहे, ते कसं बघणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेज कसं काढलं, पीक टू पीक मिळालं, त्याला आपण 2 ने डिवाइड केलं. सो VP इज इक्वल टू VPP/2. म्हणजे जे रिडिंग तुमचं आलं कॅल्क्युलेशन केलेलं आपण त्याला 2 ने डिवाइड केलं की आपल्याला मिळणार आहे VP, दॅट इज अ पीक व्होल्टेज. आता पीक व्होल्टेज मिळालं, इनपुट व्होल्टेज तुमचं जे आहे ते कसं कॅल्क्युलेट करतोय आपण, तर ते आपण कॅल्क्युलेट केलं बाय युझिंग द फॉर्म्युला VRMS. तुमचं ॲक्च्युअल इनपुट व्होल्टेज, म्हणजे तुमचे इनपुट व्होल्टेज जे आहे AC व्होल्टेज, हे ॲक्च्युअली RMS व्हॅल्यू आहे, इट इज मीन स्क्वेअर व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू. आणि आपण जे मेजर केलं ते पीक व्होल्टेज मेजर केलं. सो वी हॅव टू फाइंड आउट द RMS व्हॅल्यू, अँड द फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द RMS व्हॅल्यू इज VRMS इज इक्वल टू 0.707 into VP. म्हणजे जे आपलं VP आलं होतं
VPP/2 ने काढलेलं, त्या VPला 0.707 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला मिळणार आहे ॲक्च्युअल अवर RMS व्होल्टेज, ॲक्च्युअल अवर इनपुट व्होल्टेज, नाही दॅट इज अवर इनपुट AC पोटेन्शियल. आता आपण एक्झाम्पल्स बघतोय काय आहे ते. तुमच्यासमोर स्क्रीनवरती साईनवर डिस्प्ले झालेली आहे. AC व्होल्टेजचा वेव्हफॉर्म आपल्याला दिसतोय. आता आपण काय झालं, स्पॉट जो आहे हा कसा मूव्ह होतो बघतोय आपण. हा स्पॉट तुमचा रेड स्पॉट जो दिसतो, तो रेड स्पॉट तुमचा काय झाला, सायन्सॉइडल वेव्हवरती असा मूव्ह झाला आणि आपल्याला ती वेव्ह म्हणजे ॲक्च्युअल हा असा वेव्ह आपल्याला डिस्प्ले होणार आहे. बट ड्यू टू पर्सिस्टन्स ऑफ आपल्याला काय मिळणार आहे, ती कंटिन्युअस वेव्ह दिसणार आहे आपल्याला. मग आता आपण काय मेजर करतो याच्यामध्ये, व्हर्टिकल हाईट फ्रॉम निगेटिव्ह पीक टू पॉझिटिव्ह पीक. ती किती आली, ती आपण इथे घेतलेली आहे 6 सेंटीमीटर. तुमची किती असेल ते तुमच्या इनपुटवर डिपेंड्स आहे. आता काय करतो आपण, जर ती लाईन म्हणजे जो निगेटिव्ह पीक जो असेल तो जर लाईनवरती नसेल तर आपण काय करतोय, वी हॅव टू यूज अ व्हर्टिकल पोझिशन कंट्रोल. मग त्या व्हर्टिकल पोझिशन कंट्रोल काय करणार आपण, वेव्हफॉर्मला अलॉंग वाय ॲक्सिसवरती ॲडजस्ट करणार सो दॅट द निगेटिव्ह पीक विल बी रेस्ट ऑन द हॉरिझॉन्टल लाईन. मग कुठल्याही हॉरिझॉन्टल लाईनवरती ती तुमचा निगेटिव्ह पीक हा रेस्ट व्हायला पाहिजे. आणि मग काय करतो आपण, वी हॅव टू फाइंड आउट द व्हर्टिकल डिव्हिजन फ्रॉम दॅट लाईन टुवर्ड्स द पीक पोटेन्शियल. म्हणजे पीक व्होल्टेजच्या पॉझिटिव्ह पीकपर्यंत आपल्याला डिव्हिजन्स मेजर करायचे. आता आपण इथे तुम्हाला वेव्हफॉर्म दिसली. आता आपण एक्झाम्पल्स घेऊन बघूया. आपण काय केलंय की तो जो वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब जो आहे तो एखाद्या पोझिशनवरती आपण फिक्स केलेला आहे, ॲडजस्ट केलं आहे. आणि फॉर एक्झाम्पल ती व्हॅल्यू जी आहे ती आपण घेतली 2 वोल्ट पर सेंटीमीटर. 2 वोल्ट पर सेंटीमीटर पोझिशनचा द नॉबची पोझिशन. आता व्हर्टिकल डिव्हिजन्स किती होत्या मित्रांनो, त्या होत्या आपल्या 6 सेंटीमीटर्स घेतलेल्या आपण. मग आता VPP काय आलं आपला, पीक टू पीक व्होल्टेज. आपला फॉर्म्युला होता नंबर ऑफ डिव्हिजन अलॉंग द वाय ॲक्सिस मल्टिप्लाय बाय volts per division. So number of division along the x-axis are 6 centimeter and the volts per division is at 2 volt per centimeter. मग त्याचा आपण प्रॉडक्ट घेतोय, ती आपल्याला व्हॅल्यू आली 12 volt. म्हणजे VPP is equal to 12. 6 into 2 12 सेंटीमीटर gets cancelled, so we are getting 12 volt. आता हे 12 volt काय आलं, दॅट इज अवर ॲक्च्युअल पीक टू पीक व्होल्टेज. मी अप्लाय केलेलं इनपुट नाही आहे, ते तुमचं CR वरती मेजर केलेलं सिग्नलला पीक टू पीक व्होल्टेज दॅट इज 12 volt. आपल्याला काढायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द VRMS. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द VP. तो कसा काढला, दॅट इज गिवन बाय VPP/2. सो इट विल बी 12/2. सो इट विल बी 6. सो VP इज इक्वल टू 6 volt. पुढे VRMS इक्वल टू 0.707 into VP. So 0.707 into 6 that will be equal to 4.242 volt. So our actual input voltage म्हणजे जे आपण अप्लाय केलं होतं अननोन AC पोटेन्शियल जे होतं that will be 4.242 volt. So that is the AC voltage measurement by using the CR. So friends, in next video lecture we are going to study the next voltage measurement, that will be the DC voltage measurement. So friends, keep watching our channel, keep watching Milinda's Idea. Bell icon la click kara, channel subscribe kara. So friends, thank you, see you again, take care, bye.